तर आमदार रमेश कदम यांनी पोलिसांबद्दल जी भाषा वापरली त्या भाषेनंतर आणि त्यांच्या वक्तव्यानंतर पोलिसांच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त केला। आजपर्यंत पोलीसवाल्यांना मारहाण होत होती पब्लिककडून आणि ह्याच्यामध्ये पोलीसवाले जीवानिशी गेलेले आहेत, शहीद झालेले आहेत। तरी सुद्धा पोलीसवाल्यांवर अन्याय होऊन सुद्धा शासन गप्प का आहे? आणि आता तर आमदारांची एवढी मजल गेल्या की ते आमदारांच्या जीवाचं रक्षण करत असताना सुद्धा ते शिवीगाळ आईवरून, आई बहिणीवरून, मग त्यांची आई आणि पोलीसवाल्यांची आई ह्याच्यामध्ये काय फरक, भेदभाव आहे का? खरंच मग त्या पोलिसांनी इतका संयम बाळगला तर त्याला खरंच सॅल्यूट केली पाहिजे। जे तुमचे रक्षण करतात तेच तुमच्याकडून भक्षक होत आहेत। हा समजा आमदार एखादा चाललाय तर त्याच्या मागून त्याचं रक्षण करतात पोलीसवाले, तो जर नसेल तर तुम्ही रस्त्याने चालू शकाल का? हा आधी त्यांनी स्वतः विचार केला पाहिजे। ह्या लोकांनी पोलिसांची किंमत कमी करून ठेवलेली आहे, त्यांना पोलिसांची किंमत अजिबात नाहीये। जे पोलीस त्यांच्यासाठी एवढं राहतो दिवस, सगळं त्यांचं जीवन अगदी मुलाबाळांनी पण पाहत नाहीत, सगळं त्यांनी पूर्ण दिवस त्यांचा त्या हा समाजासाठी, या जनतेसाठी दिलाय, तर त्या जनतेला या आमदारांना अजिबात त्यांची काही किंमत वाटत नाही। एकदम ते त्यांनी त्यांची तुच्छ किंमत करून ठेवली। ही जी घटना घडलेली आहे, ज्यांनी पोलिसांना शिवीगाळ केली, यांचा आम्ही निषेध करताय। कारण जो पोलीस जो आहे, आता माझा भाऊ, मी आता सध्या माहेरी आलेली आहे, पण माझे दोन्ही भाऊ मला भेटले नाहीत, किती खंत आहे आमची। माझं मत, ज्या मुलांना घरदार सोडून जीवाचं रान करून जे कष्ट घेऊन जे सामान्य जनतेची सेवा करतात, त्याशिवाय हे नेते जे आहेत, या नेत्यांची सेवा त्यांच्याशिवाय ते चालू शकत नाहीत। आणि अशाला शिवीगाळ करणं ही म्हणजे गुन्हास्पद घटना आहे आणि मी यांचा सगळ्यांचा निषेध करते। आणि कारवाई शासनाने कठोर कारवाई करावी अशी आमची सगळ्या भगिनींची आणि आमच्या ज्या वहिनी आहेत सगळ्यांची इच्छा आहे।